हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टिकाळे आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा स्टुडंटसाठी. सो आज 17 जुलैला डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा स्टुडंटचा अलॉटमेंट लागणार आहे. सो त्याबद्दल हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. किती वाजता लागेल, कसा चेक करायचा, काय, हा पूर्ण आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो स्टुडंटसाठी थोडंसं इन्फॉर्मेशन लवकर पोहोचण्यासाठी, अपडेट्स लवकर येण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी ओनली. तर तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, कारण की त्यावर तुम्हाला लेटेस्ट अपडेट जे काही आहेत, जसंही तुमचं हे समजेल, अलॉटमेंटचं समजेल, लगेच नेक्स्ट 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला डायरेक्टली लिंक येईल. त्या लिंकवर डायरेक्टली जाऊन तुम्ही चेक करू शकतात, किंवा मी तुम्हाला आता हे पण सांगणार आहे की तुम्ही स्वतः कसं चेक करू शकतात की अलॉटमेंट लेटर किंवा अलॉटमेंट लिस्ट लागली की नाही, तुम्ही कसं स्वतः चेक करू शकता ते पण आपण डिस्कस करणार आहोत. सो जर आपण बघितलं तर आपलं रजिस्ट्रेशन डेट जी होती, जर आपण इम्पॉर्टंट डेट्स वर गेलो, कुठे गेलं इम्पॉर्टंट डेट्स, यस इम्पॉर्टंट डेट्स. तर बघा आपण कुठपर्यंत आलेलो आहे. आता आपली जी मेरिट लिस्ट लागली होती, कधी लागली होती मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट 12 तारखेला आहे गेस, राईट. 12 तारखेला मेरिट लिस्ट फायनल लागली होती आणि ती मेरिट लिस्ट रात्री 11 वाजता लागली होती, राईट. फायनल मेरिट लिस्ट खूप लेट झालं होतं. सो आता हा जो अलॉटमेंट लेटर आहे किंवा अलॉटमेंट कॅपराउंड 1 चा जो रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे, तर तो आपण एक्सपेक्ट करू शकतो की 5 नंतर, 5 ते 7-7:30 पर्यंत लागायला पाहिजे. कारण की फर्स्ट इयर जर बघितलं आपण, तर फर्स्ट इयरचा पण अराउंड 5:30च्या आसपास आपल्याला रिझल्ट लागला होता कॅपराउंड 1 चा. तर तुमचं पण असंच आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याआधी तर चान्सेस कमी आहेत, आणि जरी त्याआधी जर आलंच काही अपडेट तर मी डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुपला टाकून देईल, तुम्ही तिथे बघू शकता. आता हे बघा काय आहे, 17 तारखेला आहे 17/7/2026 कॅपराउंड 1 चा रिझल्ट. त्यानंतर रिझल्ट लागेलच, पण पुढे काय करायचं हे समजून घ्या. ऑटो फ्रीज एक ऑप्शन आहे, त्यानंतर फ्रीज एक ऑप्शन आहे, आणि नॉट फ्रीज एक ऑप्शन. असे 3 टाइप्स आहेत. ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज लागेल त्यानंतर, तर कॉलेज जर लागलं तुम्हाला, तर तुमच्याकडे काय काय ऑप्शन राहतील ते एकदा एक्सप्लेन करतो. जर तुमचं कॉलेज लागेल, तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं आहे, तर 18 ते 20, 18 जुलै, 19 जुलै, 20 जुलै या 3 दिवसात तुम्ही जाऊन घेऊ शकतात. तुमचे काही डाऊट्स असणार आहेत ते मी आताच क्लिअर करतो, जेणेकरून रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला टेन्शन नको. हे बघा, आता तुमचा हा ऑप्शन फॉर्म असणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही भरपूर सारे कॉलेजचे लिस्ट टाकली असणार. तर त्यामध्ये जर तुमचा पहिल्या नंबरचा ऑप्शन लागला असेल, बऱ्याच स्टुडंटला माहिती असणार आहे, तरी पण सांगतोय मी, कारण की रिझल्ट आल्यानंतर आपण थोडंसं पॅनिक होतोच. जे कॉलेज पाहिजे ते जर नाही भेटलं तर, किंवा नाहीच लागला नंबर, तर सगळ्यांचे सोल्युशन देतो मी. पहिला ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आहे, आणि तिसरा ऑप्शन आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे पुढे पण आहे, पण मी एवढंच एक्सप्लेन करतो. जर पहिल्या ऑप्शन मध्ये जर तुमचा पहिलाच ऑप्शन जर तुम्हाला लागला, तर तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावं लागेल. कंपल्सरी ऍडमिशन घ्यावं लागेल तुम्हाला. म्हणजेच ते काय होतं, ते होतं ऑटो फ्रीज. हा काय होतो, ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज म्हणजे काय, ते तुम्हाला काही करायचं नाही, ते ऑटोमॅटिकली फ्रीज झालंय. तुम्हाला डायरेक्टली कॉलेजमध्ये जे कॉलेज लागले ते डॉक्युमेंट घेऊन जायचे, आणि तिथे तुम्हाला सगळी प्रोसिजर सांगतील. जे डॉक्युमेंट पाहिजे त्यांना देऊन टाकायचे आणि ऍडमिशन कन्फर्म करायचं. हा पहिला कॅटेगरी, त्याला पहिलाच नंबर लागला. आता काही स्टुडंट असतील की ज्यांना तिसरा नंबर लागेल किंवा दुसरा नंबर लागेल, तर त्यांच्याकडे 2 चॉईस आहेत. पहिला चॉईस आहे की ऍडमिशन घ्यायचं. ऍडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करा, किंवा याला स्टिल फ्रीज बोलतात, किंवा ऍक्सेप्ट बोलतात, सीट ऍक्सेप्टन्स. म्हणजे काय, आपल्याला जे कॉलेज लागलंय ते आपण काय केलं, ऍक्सेप्ट केलंय. हा पहिला ऑप्शन. आता हे कुणी करायचं, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे, जी ब्रांच पाहिजे ते जर भेटली असेल, तर मग तुम्हाला दुसऱ्या राऊंडला जायची गरज आहे का, नाही. उगाच टेन्शन नको डोक्याला की काय रिझल्ट येईल काय नाही, परत दुसरंच कॉलेज लागलं तर परत कन्फ्युजन. त्यामुळे जर तुम्हाला सपोज कुणी अहिल्यानगरचं आहे, त्याला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पाहिजे होतं, त्याला ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मेकॅनिकल पाहिजे होतं, मेकॅनिकल भेटलं, किंवा जे काही ब्रांच पाहिजे ती भेटलं, त्याने डायरेक्टली फ्रीज करायचं, ऍडमिशन घेऊन टाकायचं. दुसरं आहे, ज्याला जी ब्रांच पाहिजे, जे कॉलेज पाहिजे ते भेटलं नाही, तर त्यासाठी बेटरमेंट ऑप्शन असतो. बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजेच काय, नॉट फ्रीज. बेटरमेंट म्हणजेच काय असतो, नॉट फ्रीज. नॉट फ्रीज. ठीक आहे. फ्रीज केलं म्हणजे ऍक्सेप्ट केलं, नॉट फ्रीज म्हणजे आपल्याला नेक्स्ट राऊंड जायचंय. हे दोन्हीसाठी पण आपल्याला ₹1000 पे करावं लागतं. जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असलं तरी पण,
आणि जर आपल्याला नेक्स्ट राऊंडला द्यायचं असेल तरी पण 1000 रुपीज पे करावे लागतात. सो 1000 रुपीज पे केले, तुम्ही नॉट फ्रीज करून 1000 रुपीज पे केले तर तुम्ही नेक्स्ट राऊंडला एलिजिबल झालात. जर तुम्हाला फ्रीज करायचं ऍडमिशन घ्यायचं मग 1000 रुपीज पे केले तुम्ही डॉक्युमेंट देऊन तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं. आता नेक्स्ट कॅटेगरी आहे की ज्याला कोणतंच कॉलेज लागलं नाही. असे पण काही स्टुडंट असणार आहेत ज्यांना कोणतंच कॉलेज नाही लागलं, तर तुम्ही घाबरायचं नाहीये. ठीक आहे, भरपूर साऱ्या सीट वॅकंट राहिलेल्या असतात. सेकंड राऊंड थर्ड राऊंड मध्ये पण तुम्हाला कॉलेज लागतील. फक्त कॉलेज लिस्ट बनवताना सेकंड राऊंडला काय करायचं तुम्हाला की तुमच्या मार्क नुसार लिस्ट बनवायची. फक्त गव्हर्नमेंट खेळायचं नाही. तुम्हाला किती मार्क आहेत बघा, तुम्ही कितीतरी गव्हर्नमेंटचे कॉलेज टाकले तरी पण तुम्हाला जेवढे मार्क आहेत त्या मार्क नुसारच तुम्हाला कॉलेज भेटणार आहे, हे समजून घ्यायचंय. तर 3 दिवसाची ऍडमिशन प्रोसेस झाली 18, 19, 20 ची. त्यानंतर 22 ला तुमचं काय लागणार, वॅकंट सीट भेटणार तुम्हाला. आपण चेक करूयात पुन्हा. हे बघा इथे कॅप राऊंड 1 चा 18 ते 20 आपल्याला 18 जुलै ते 20 जुलै ऍडमिशन घ्यायचं. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं ते. कॅप राऊंड 2 कधी स्टार्ट होईल, आता व्हॅकंट सीट ज्या आहेत त्या 21 तारखेला 21 जुलैला येतील. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत, कोणत्या ब्रांचसाठी शिल्लक आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी शिल्लक आहेत, ते सगळं समजेल आपल्याला 21 तारखेला. आणि मग दुसरा राऊंड सुरू होईल 22 आणि 23 ला. तुम्ही पुन्हा ऑप्शन फॉर्म भरणार आणि त्याचा रिझल्ट 25 ला लागणार. आता पुन्हा ऑप्शन भरायच्या वेळेस काही गोष्टी लक्षात ठेवा, जे तुमचे डाऊट असतात ते आता सांगतोय. जर तुम्हाला तिसऱ्या नंबरचा ऑप्शन लागलाय, ठीक आहे, कंपल्सरी ऍडमिशन कधी घ्यायचं, पहिल्या राऊंडला फक्त पहिल्या नंबरच्याला. बाकी कुठेही लागला असेल तर तुम्ही नेक्स्ट राऊंड करू शकता जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर. सपोज तिसरा लागला, तुम्हाला असा क्वेश्चन येईल की सर सेकंड राऊंडला जर मी गेलो, सेकंड राऊंड जर मी अप्लाय केलं, ऑप्शन फॉर्म भरला, तर माझं हे कॉलेज राहील की जाईल. तर बघा, तर तुम्हाला काय करायचं, सेकंड राऊंडला ऑटो फ्रीज 3 कॉलेज होतात, पहिले 3. जसं फर्स्ट राऊंडला एकच असतो ना, तर सेकंड राऊंडला 3 असतात. तर 3 पैकी कोणतं जरी कॉलेज लागला तर तुम्हाला ते कंपल्सरी तिथे काय करावं लागणार आहे, ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. त्यामुळे सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना विचारपूर्वक भरायचा आहे. पहिल्या 3 मध्ये जर नंबर लागला तर आपण ऍडमिशन घ्यावाच लागणार आहे. अशा वेळेस तुम्हाला प्रॉपरली लक्ष देऊन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला सांगायचं हे आहे की जर तिसरा कॉलेजचा तुम्हाला नंबर लागलेला आहे, तिसऱ्या नंबरचा कॉलेज भेटलेला आहे तुम्हाला, तर मग सेकंड राऊंडला काय होईल, तिसऱ्यामध्ये तुमची लिस्ट सेम ठेवा. तुमचा तिसरा आहे त्याच्यावरती 2 बेटर कॉलेज असणार आहेत, असेच ठेवा. जर ह्या 2 कॉलेज नंबर नाही लागला तुमचा सेकंड राऊंडला पण, तर तुमचा हा जो आहे हा तसाच तुमचा सीट राहून जाईल. हे सीट कधी जाणार, पहिल्या राऊंडचं सीट कधी जाणार, ज्यावेळेस सेकंड राऊंडला जर तुम्हाला नवीन कॉलेज भेटलं तर मग पहिल्या राऊंडचं सीट तुमचं जाणार आहे. सेकंड राऊंडला जर नवीन कॉलेज नाही भेटलं तर तुम्हाला तेच कॉलेज राहील. अशा प्रकारे ही प्रोसिजर असणार आहे. सो व्हॉट्सअप ग्रुपला ऍक्टिव्ह राहा. त्यानंतर तुमच्या मित्रांना पण ऍड करा. सेकंड राऊंड झाल्यानंतर आपण डायरेक्ट सेकंड इयरचे ऑनलाईन क्लासेस स्टार्ट करणार आहोत. मग त्यामध्ये मेकॅनिकल ब्रांच असेल, सिव्हिल ब्रांच असेल किंवा प्रोडक्शन ब्रांच असेल, ऑटोमोबाईल ब्रांच असेल, या कोर ब्रांचेसचे मी क्लासेस घेणार आहे लाईव्ह मध्ये. लाईव्ह पण असणार, रेकॉर्डेड पण असणार. सो त्याची इन्फॉर्मेशन आपल्या ग्रुपवर येईलच. सो ऑल दी बेस्ट तुम्हाला तुमच्या रिझल्टसाठी. आणि जो काही रिझल्ट येईल त्याला ऍक्सेप्ट करा, पॅनिक होऊ नका. चांगला आला तर वेल अँड गुड, जरी नाही आला तर आपल्याकडे सेकंड राऊंड आहे, थर्ड राऊंड आहे, तर तुम्हाला ऍडमिशन 100% भेटणारच आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही. तर फक्त तुमच्या मार्कनुसार बघा, मार्कनुसार जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला तर 100% तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.